देहूरोडमध्ये बहिणीच्या प्रियकरावर प्रेमाच्या कारणावरून भावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत झालेल्या तरुणाचं नाव अजय जोगिंदर लुक्कड आहे, ज्याचा मृतदेह आज सकाळी खदानीत आढळला. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींमध्ये कुणाल चंदू सकट, प्रेम सचिन मोरे आणि ओमकार उर्फ गणेश रवींद्र पवार आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे की कुणाल सकट याच्या बहिणीच्या प्रियकरासोबत प्रेम संबंध होते, ज्यामुळे कुणालने इतर दोघांच्या मदतीने अजयला डोंगराच्या पायथ्याशी बोलावून त्याला जीवे ठार मारलं. सध्याच्या स्थितीत पोलीस पुढील तपास आणि कारवाई करीत आहे. महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय. बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा, यासाठी हा निर्णय घेतलाय. पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदवले जातात. त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करीत असते. या संदर्भात दोषसिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे. ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारने घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले की लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन पीडितांना आर्थिक आणि वैद्यकीय सहाय्य देणे तसेच त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. न्यायालयाने सरकारला हे सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले की पीडित किंवा त्याच्या कुटुंबियांना मदतीसाठी उच्च न्यायालयाची पायरी चढावी लागणार नाही. साकीनाका प्रकरणातील अल्पवयीन पीडिताच्या समुपदेशनाच्या प्रक्रियेवर न्यायालयाने चिंता व्यक्त केली आणि बाल कल्याण समितीच्या कार्याची चौकशी केली. न्यायालयाने राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना याबाबतचे पावले उचलले आहेत का हे देखील विचारले. पोक्सो कायद्याअंतर्गत पीडितांना वित्तीय आणि वैद्यकीय मदतीसह मानसिक आधार देणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जालना ते बीड महामार्गावर बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. अंबाजोगाई महामंडळाची बस जालन्याकडे जात असताना मठतांडा गावाजवळ अंबटकडून बीडकडे मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की बसचा समोरून चुराडा झाला, तसेच आयशर ट्रकही पूर्णपणे नाश झाला. अपघातावेळी बसमध्ये 30 प्रवासी होते. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले आणि गंभीर जखमींना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या अपघातात जखमींना जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा अपघात अंबडपासून 10 किलोमीटर अंतरावर घडला आहे आणि त्यात 5 ते 6 जण दगावल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 20 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत केली, त्यामुळे जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. नेर येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नेते बेताल वक्तव्य करणारे आमदार सुनील केदार यांच्या निषेध करीत जोडे मारो आंदोलन महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख वैशाली मासाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू, महिलांना 1500 रुपयात विकत घेतले का, असे बेताल वक्तव्य केले. याचाच निषेध आज नेर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ व नेर अर्बन बँकेसमोर जाहीर निषेध करून त्यांच्या बॅनरला जोडे मारण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आणि आम्हा बहिणीला थोडासा आधार दिला तर त्या आधाराचं कुठेतरी या काँग्रेस सरकारच्या पोटात दुखत आहे आणि त्यांची पोटदुखी झाली. त्यामुळे काँग्रेसचे जे नेते आहेत सुनील केदार यांनी वक्तव्य केलं आणि त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजना आम्हाला बंद करायची आणि आम्ही बंद करू. तर हे कोण बंद करणार आहे? आमची लाडकी बहीण योजना बंद करू नये, त्या विरोधात आम्ही हा निषेध व्यक्त करत आहोत आणि आज आम्ही येथे सर्व उपस्थित झालेलो आहोत. जर यांनी जर असं वक्तव्य केलं आणि जर यांनी असंच जर चालू ठेवलं तर आम्ही यापुढे खूप मोठं आंदोलन करू. आणि काय असते लाडकी बहीण
राजकारणात नवीन पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्तीची घोषणा संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप आणि नारायण अंकुश यांनी एकत्रितपणे केली आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडून तिसऱ्या आघाडीची घोषणा पुण्यात केली. या आघाडीच्या नावावर चर्चा करून परिवर्तन महाशक्ती असे नाव ठेवले गेले आहे. पुण्यातील VVRP सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बच्चू कडू म्हणाले की येणाऱ्या 26 तारखेला संभाजीनगरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये समविचारी नेत्यांशी चर्चा सुरू असून राज्यातील 228 जागांवर उमेदवार लढवण्याचा मानस आहे. या आघाडीला परिवर्तनाची महाशक्ती म्हणून ओळखले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. जो तीसरी आघाड़ी बनी है, तीसरी आघाड़ी है, परिवर्तन महाशक्ति है. हम सब मिलकर एक नई विचारधारा के साथ, और जहां भाजपा ने किसानों का और कांग्रेस ने नुकसान किया, ये ऐसी महाशक्ति रहेंगी जो किसानों को शक्ति प्रदान करेंगी, मजदूरों को शक्ति प्रदान करेंगी, और यही शक्ति इस महाराष्ट्र का परिवर्तन भी करेगी. बिल्कुल, कोई सभी जात धर्म को लेकर अल्पसंख्यकों को भी उतना ही साथ न्याय होगा जितनी उनकी संख्या है. उससे ज्यादा कांग्रेस ने अल्पसंख्यकों को फंसाया है. एक भी सीट वो चुनकर ला न सके, दे भी नहीं सके. इसलिए ये महाशक्ति में सबका स्वागत है. देखो, ये काम न करने वाले लोगों की बात होती है, जिनका कोई विचारधारा नहीं होती, जिनका कोई एजेंडा नहीं होता, और खाली मुंह से बात निकाल ले और संगठन बढ़ाने की बात करते, वो लोग ऐसी हरकत करते हैं. इसलिए ज्यादा ख्याल देना मुझे लगता नहीं बहुत महत्वपूर्ण है. नवी मुंबई मनसेतर्फे परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बेलापूर विधानसभेत येत्या 25 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत ही परिवर्तन यात्रा काढण्यात येणार असून आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न या संदर्भात जनसहभाग मिळवण्यासाठी या परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिवर्तन यात्रेच्या सुरुवातीला मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित राहणार असून यात्रेची सांगता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्याने करण्याचा प्रयत्न नवी मुंबई मनसेतर्फे करण्यात येत आहे. गेली 25 वर्ष प्रकल्पग्रस्त लोकप्रतिनिधी आहेत. मग राजीनामा द्या ना. इथल्या दोन्ही लोकप्रतिनिधी, दोन्ही आमदारांनी जर तुम्हाला प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न सोडवता येत नसेल, साधा गरजेपोटी घरांचा प्रश्न सोडवता येत नाही, गेल्या काही दिवसांपासून हा विषय मी बोलतोय, तर आता जागे झालेत आणि मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही बैठका घेताय. बरं, मुख्यमंत्र्यांकडे गुपचूप बैठका. त्या बैठकीला सिडको एमडी नाही, त्या बैठकीला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त नाहीत, त्या बैठकीला कलेक्टर नाहीत, त्या बैठकीला इथला जो आमचा आग्रे कोळी युथ फाउंडेशनचे जी मंडळी आहेत, ज्यांनी याच्या विषयावर अभ्यास केलाय, ती मंडळी नाहीत. नको त्यावेळी त्यांच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही भाषणं देता. मुळातच इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना, इथल्या इतर पक्षाच्याही नेत्यांना, जे आता स्वतः जाऊन जात आहेत आणि सांगतायत की आम्ही कुठे मिनिट्स कुठे आहेत, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे बसलात, नगररचना सचिवांकडे बसलाय, मिनिट्स कुठे आहेत? माझी मागणी आहे, हे मिनिट जाहीर करा की तुम्ही खरंच जाऊन चर्चा केली की तुमच्या फाईली क्लिअर करायला गेला होतात, आता निवडणुकीची आचारसंहिता लागेल म्हणून. मिनिट्स नाही. श्वेतपत्रिका का जाहीर करत नाही? 12.5% मोबदला मिळावा म्हणून संजय भाटियांनी त्यावेळी श्वेतपत्रिका जाहीर केली होती, कशा कशा पद्धतीने तो मोबदला मिळेल. नात्यातील एका मुलीला गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी 21 वर्षीय तरुण मुलीच्या नात्यातील आहे. मुलीच्या दंडावर गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन आरोपीने दिले.
मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर तिची छायाचित्रे काढली. समाज माध्यमावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. संबंधित प्रकाराची कोणालाही माहिती दिल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मी जेव्हा भेटायला बोलवेन तेव्हा यायचे अशी धमकी आरोपीने मुलीला दिल्याचे तिच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे या पूर्ण घटनेचा तपास करीत आहेत. गंगाखेडवरून परभणी या ठिकाणी ये जा करणारा शैलेश संभाजी पालटवार राहणार लेक्चर कॉलनी गंगाखेड हा युवक परतानी हॉस्पिटल परभणी या ठिकाणी परिचारक म्हणून कामाला आहे. गंगाखेडवरून काल 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता गंगाखेड परभणी या बसमधून जात असताना चालत्या गाडीत एका वृद्ध व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने गाडीत आरडाओरडा सुरू झाला. शैलेश पालटवार यांनी तात्काळ त्या व्यक्तीला CPR देऊन त्यांचे बंद पडलेले हृदय चालू केले. वृद्धास तात्काळ पुढील उपचारासाठी परभणी या ठिकाणी हलवण्यात आले आहे. या वृद्धाचे प्राण वाचवल्याचा आनंद शैलेश यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहेत. संभाजी पालटवार, मी राहणार गंगाखेड. मी सकाळी बसनं परभणीला जात होतो तर माझ्या बाजूला एक वयस्कर बाबा बसले होते व त्यांना हृदयविकाराच्या झटक्याचे मला समजले. झटका येत होता त्यामुळे मला लगेच समजलं की ते झटका येण्याच्या आधी थोडे कोसळून खाली पडले बसमध्ये. तर बसमध्ये पडल्या मी कंटिन्यू CPR चालू केला व त्यांना हृदयविकाराचा झटक्यास येण्यास मी तात्काळ उपचार करून त्यांना पुढे हॉस्पिटलला पाठवून दिले. मला आज माझ्या शिक्षणाचा खूप अभिमान वाटला, कारण माझ्या शिक्षणामुळे एक वयस्कर बाबा माझ्यामुळे वाचू शकले.